कारण तुम्ही ब्रह्मप्राप्ती सांगायला लागले, पण ब्रह्मप्राप्तीची इच्छा कोणाला आहे? ब्रह्मप्राप्तीची इच्छाच नाही. आणि ब्रह्मप्राप्तीची जर इच्छाच नाही, तर तुमचा ग्रंथ कसा आहे मग? निष्फळ आहे. म्हणून असा पूर्व पक्षांनी प्रश्न केल्यानंतर पुन्हा पूर्व पक्षी काय म्हणतो? तुमच्या ग्रंथाचा अधिकारीच नाही कोणी. कारण इथं काय लागतो? अधिकारी लागतो. कारण इथं आपण पाहिलं की सुरुवातीलाच ग्रंथाचा अधिकारी अधिकार असल्याशिवाय त्याला या ग्रंथ कळणार नाही. म्हणून ग्रंथाचा अधिकारी पाहताना विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व हे 4 आहेत. परंतु ग्रंथाचा अधिकारीच नाही ना, असं म्हणल्यानंतर कारण जगामध्ये दुःख निवृत्त करायचंय. पण जेवढे म्हणून दुःख आहेत ना, त्या दुःखाचं रूपांतर 3 वर्गात झालेले आहे. कारण 3 प्रकारचे दुःख सांगितले. 3 प्रकारचे दुःख सांगताना आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक 3 प्रकारानं दुःख आहेत. मग आध्यात्मिक दुःख आता हे पूर्व पक्षी फार हुशार असतो बरं का. आता आपल्याला वाटतं हे प्रश्न चालू आहे. पण प्रश्न जर कळाला, तर अर्ध उत्तर त्या प्रश्नामध्येच असते. पण प्रश्न सुद्धा समजून घेतला पाहिजे आपण. म्हणून पूर्व पक्षी प्रश्न करतो. त्याचा प्रश्न काय आहे? तर तो म्हणतो, तुम्ही सांगताना तर सर्वांना विषय सुखाची वासना आहे. ब्रह्मसुखाची कोणाला, ब्रह्मप्राप्तीची इच्छा कोणाला नाही. परमानंद प्राप्ती जे म्हणता ना, तुमच्या ग्रंथाचं फल काय? परमानंद प्राप्ती. इच्छाच नाही. बरं सर्वांना विषय सुखाची इच्छा आहे. म्हणून जगामध्ये जेवढे काही दुःख आहेत ना, तर ते सगळे दुःख 3 प्रकारात मोडते. आध्यात्मिक दुःख, आधिभौतिक दुःख, आधिदैविक दुःख. कारण प्रत्येकाला दुःख निवृत्त करायचे. आणि दुःखाचे प्रकार किती आहेत? 3 आहेत. आता आध्यात्मिक दुःख कशाला म्हणायचं? की शरीराला रोगापासून होणारं दुःख. परत भूक लागली, तहान लागली. हे जे काही दुःख, त्याला काय म्हणायचं? आध्यात्मिक दुःख. आध्यात्मिक दुःख. आधी भौतिक दुःख, दुसऱ्यापासून आपल्याला त्रास होणं, शत्रू असो, एखादा हिंस्र प्राणी असो, त्याच्यापासून चोर व्याघ्रापासून आपल्याला त्रास होणं, त्याला काय म्हणायचं? बंद करा ते, बंद कर. तर त्याला म्हणायचं की आधी भौतिक दुःख, दुसऱ्यापासून. आता आधी दैविक दुःख कोणतं? आता आधी दैविक दुःख म्हणजे अशा प्रकारचं आपल्याला एखादा दुष्काळच पडणं किंवा पिशाचे दिकापासून होणारी पीडा. भयान दुःख म्हणजे एखादा दुष्काळ पडणं, काही एखादा कोप होणं किंवा भूत पिशाच्या दिकापासून होणारी इच्छा म्हणजे दुःख. म्हणून भूतापासून, प्रेतापासून असे त्या ठिकाणी जे दुःख होतं, त्याला म्हणायचं आधी दैविक दुःख. मग जगामध्ये 3च प्रकारचे दुःख आहेत. असं कोण सांगायला लागलं? पूर्व पक्षी सांगायला लागला. म्हणजे प्रश्न करणारा म्हणतो, तुम्ही म्हणतात ना परमानंद प्राप्ती, परमानंदाची इच्छा नाही कोणाला. 3 दुःख निवृत्त करण्याची इच्छा आहे. म्हणून प्रत्येक जण 3 दुःख निवृत्त करीत असतो. बरं आध्यात्मिक दुःख कशानं जाईल? आपल्याला माहिती आहे. आध्यात्मिक दुःख औषधानं जातं. चोर, व्याघ्रादी दुःख हे काहीतरी शस्त्र हातात असलं की जातं. आणि परत त्या ठिकाणी भूत पिशाचं, प्रेतापासून होणारं दुःख ते मंत्रतंत्राने जातं. आणि म्हणून हे तर आपल्याला करता येतं. मग हे तुमचा विचार सागर आमच्या पुढे कशाला मागतो? आधीच आमच्या मागे पहिल्यातले मोठा ताण आहे. आणि पुन्हा तुम्ही बी काय द्यायला लागले आम्हाला? ताण द्यायला लागले. आणि मग एवढं त्या ठिकाणी इतक्या खोलात आम्हाला तुम्ही कशाला न्यायला लागले? सोपं सोडून दिलं आणि तुम्ही अशा प्रकारचं आम्हाला खोल त्या ठिकाणी सांगायला लागले. आणि म्हणून असा त्यानं काय केला? प्रश्न केला. म्हणून तो म्हणतो की औषधापासून रोग घालू,
काहीतरी खाऊन आम्ही पोट भरू, चोर व्याघ्र त्या ठिकाणी येतील तर आम्ही शस्त्र वापरू आणि भूत पिशाच्या दिकासाठी निवारणासाठी आम्ही मंत्रतंत्र वापरू आणि म्हणून या ठिकाणी आशय पिढा घालू आणि परमानंद प्राप्तीची इच्छा कोणालाच नाही ना. सगळे लोक हेच करायला लागले जगामध्ये, तात्पुरतं दुःख निवृत्त करायला लागले. असा शिष्याचा प्रश्न आहे. म्हणून तुम्ही जे म्हणता का अधिकारी, इथं अधिकारी नाही कोणी, कारण सगळ्यांना इच्छा आहे दुःख निवृत्तीची, पण मुळासकट अज्ञानासह वर्तमान दुःख निवृत्तीची इच्छा कोणालाच नाही. असं त्यानं सांगताना पुन्हा त्या ठिकाणी परत तो म्हणतो, कारण ते हुशार असतो लय आणि म्हणून त्या गुरुला प्रश्न करतो. ते म्हणतो की मोक्षाच्या दुसऱ्या अंशाची इच्छा सुद्धा कोणाला नाही. कशाची नाही? दुसऱ्या अंशाची. म्हणजे पहिला अंश काय? सकल दुःख निवृत्ती. दुसरा अंश काय? परमानंद प्राप्ती. सकल दुःख निवृत्ती मानतान तर दुःख आपल्या प्रयत्नांनी निवारण करता येतं. कसं तर आपण बघितलं. औषधापासून रोग निवारण करू, शस्त्रास्त्रापासून आम्ही चोराचं निवारण करू, मंत्रतंत्रानं आम्ही भूतपिशाचं निवारण करू. मग या ठिकाणी सकल दुःख निवृत्तीची इच्छा कोणाला नाही. आणि दुसरं मानता परमानंद प्राप्तीची इच्छा, तर ती सुद्धा त्या ठिकाणी कोणाला नाही. कारण परमानंद कोणाला काही माहितीये का? बरं, ज्या वस्तूचं ज्ञानच नाही त्याची इच्छा कशी होईल? आपलं म्हणणं असंच आहे ना. ज्या वस्तूचं ज्ञानच नाही त्याची इच्छा कशी होईल? बरं, ज्याला ज्ञान आहे का, तर तुमच्या मतात तो मुक्त आहे. ज्याला ज्ञान झालं तो कसा आहे? मुक्त आहे. आणि मुक्त मानल्यावर त्याला काय गरज नाही ना हो कशाची. जो जेवला त्याला पुन्हा जेवायची गरज आहे का? स्वयंपाक करायची गरज आहे का? मग पूर्व पक्ष हुशार असतो. ते म्हणतो, तो काय म्हणतो की ज्याला ज्ञानच नाही परमानंदाचं, ज्याला परमानंदाचं ज्ञानच नाही तर त्याला त्या आनंदाची इच्छा कशी होईल? बरं, ज्याला ज्ञान आहे तो मुक्त आहे ना. म्हणून परमानंद प्राप्तीची इच्छा पण कोणाला नाही. असं कोण म्हणतो? आलं ध्यानात? ते म्हणतो परमानंद ज्याला माहीतच नाही त्याला इच्छा कशी होईल? परमानंद जर माहीतच नाही इच्छा कशी होईल? बरं, परमानंद ज्याला कळाला तर तो तर मुक्त आहे म्हणतात तुम्ही. मुक्त माणसाला इच्छा होत नाही आणि ज्याला माहित नाही त्याला इच्छा होत नाही. आणि मग जर परमानंदाची इच्छाच नाही तर तुमचा ग्रंथ सांगायला लागला परमानंद, आणि मग काय उपयोग आहे तुमच्या ग्रंथाचा? अधिकारीच नाही, इच्छाच नाही. आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा सांगायला लागला. बरं, पुन्हा जर दुसरं एक म्हणायचं तर सर्व माणसाला विषय सुखाची इच्छा आहे. कशाची इच्छा आहे? विषय सुखाची इच्छा. सर्वांना काय पाहिजे? विषय पाहिजे. गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, घर पाहिजे, बायका पाहिजे, नवरं पाहिजे, पोरं पाहिजे, सत्ता पाहिजे, शहाणपण पाहिजे, मान मान्यता पाहिजे. काय हो? किती सुरू येणार दे ना. हा, हाय कदम शरीर तर वाळून गेले. मी म्हणतो भाकरी खाता नाही कोण राहतो तुम्ही? हा, त्याला वाटतं जा द्या भाकरी खाता येत्या, घ्या कमवून पैसा, घ्या कमवून बसा बसा. आणि म्हणून आणि म्हणून अशा प्रकारचं माणसं कशात नादी लागली? पैशाची. शरीराची काळजी नाही, कशाची नाही, आराम बी नाही, परत खाला बी नाही टायमाला. झोप आहे का सीझन मध्ये? झोप बी नाही. काय करायचं पण पैसे नुसतं जोडवते. हा, सोडवणे आधार लावी पोरा संग भांडण, पोराशी नाही एकटा असल्यावर कोणाशी भांडण. आणि म्हणून असं होतं बा. आणि म्हणून ते म्हणते आता सगळ्याला काय पाहिजे? विषय सुखाची इच्छा आहे. तुमच्या परमानंदाची इच्छा कोणालाच नाही.
आणि तुम्ही काय घेऊन बसले परमानंद परमानंद द्या सोडून. अरे करा सारखे व्यवहार. अरे कुठं पाहा लागले अशा प्रकारचं. कारण हे काही काही जगामध्ये 4 वाक आहेत. 4 वाक काय म्हणते? खा प्या, मजा करा. हा, खाऊन पिऊन मजा करा. तूप प्या, कर्ज काढा, पण तूप खा. भोग घ्या, मजा मारा. पुढचं कोणी पाहिलं? उद्याचं काय खरंय? हा, खा प्या मजा करा. असं कोण म्हणतं? 4 वाक. मग असेच जास्त लोक आहेत जगामध्ये. आणि मग अशा प्रकारचे त्या ठिकाणी जगाला सत्य म्हणून काही काही खालेत प्यालेत मजा करायले आणि काही काही खाईनात पिनात जमा करायले. असे 2 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. काही काही जीवाला खात नाही. मागं पडलं पाहिजे, मागं पडलं पाहिजे. काय? आणि मागं कशाला पडायचं? मागं पडत ते आपलं असतं का? मागचंच खात्यात मग ते. मागचे कोण असते खाणारे? डुकरं. मागचं कोण खाते? हे कोण आहे सगळे? मागचं खाणारे. आणि म्हणून सगळ्याला काय काळजी आहे, की आपलं मागं पडलं पाहिजे, आपलं मागं पडलं पाहिजे. आणि काही काही मागं पडलं पाहिजे म्हणून खाईनात आणि काही काही खा प्यान मजा करा. म्हणजे ऋणम कृत्वा घृतम पिबेत. म्हणजे ऋण काढून सण करा, ऋण काढून मजा करा. अशा प्रकारचे. म्हणून ते म्हणले सगळ्याला विषय सुखाची इच्छा आहे. कशाची? कारण घ्यायला तरी संपत्ती गोळा करून नंतर भोग भोगायचा. आणि काही काही म्हणते जाऊ द्या उद्याचं काय आजच घ्या मजा मारून. असे म्हणून सगळ्याला संपत्ती कशासाठी पाहिजे? मजा करायसाठी पाहिजे. कशासाठी पाहिजे? मजा करायसाठी. पण आज मजा करेल ती आपली काय करायला लागली? आज आपली मजा व्हायला लागली ना. आणि म्हणून शिष्याचा प्रश्न आहे. शिष्य त्या ठिकाणी गुरुला म्हणतो की सगळ्यांना विषय सुखाची इच्छा आहे बाबा. ब्रह्मप्राप्तीची इच्छा कोणालाच नाही. मग ब्रह्मप्राप्तीची इच्छा कोणालाच नाही. अधिकारीच जर नाही तर मग सांगता कोणाला? पाहिजे की नाही कोणतरी अधिकारी? सगळ्यांना तुम्ही सांगायला लागले परमानंद, पण तुमचा परमानंद कोण ऐकायला लागलाय? ऐकलं कोणी नाही. कारण सगळ्याला कोणती इच्छा आहे? विषय सुखाची. असं कोण सांगायला लागलं? पूर्व पक्षी म्हणतो. म्हणून त्या ठिकाणी विषय सुख तर मोक्षात नाही. मग त्यांच्या ठिकाणी मोक्षता कशी? त्याकरता मोक्षाची कोणीही पुरुष इच्छा करीत नाही. विषय सुख कुठं नाही? मोक्षात नाही ना. या लोकात तरी विषय सुख पाहिजे आणि परलोकात तरी विषय सुख पाहिजे. काय पाहिजे? विषय सुख पाहिजे. आणि म्हणून सर्वांना विषय सुखाची इच्छा आहे. कोणी कोणी ह्या लोकात जमा करायला आणि मजा मारायसाठी आणि कोणी कोणी यज्ञ याग करायला लागलं की स्वर्गामध्ये आपल्याला पुण्य करून तिथं भोगायला कामी. परंतु तिथं पण काय विषय सुखच आहे. इथं तरी विषय सुख आहे, स्वर्गात तरी म्हणून सर्वांना विषय सुखाची इच्छा आहे. पहा तुमचा परमानंद कोणला नाही पाहिजे. आणि मग अशा प्रकारचं या करता मोक्षाची कोणीही पुरुष इच्छा करीत नाही. कोणीच पुरुष मोक्षाची इच्छा करीत नाही. कोण म्हणतं असं? पूर्व पक्षी म्हणायला लागलाय. आणि मग मोक्षाची इच्छा जर कोणालाच नाही, तुमचा ग्रंथ काय सांगायला लागलाय? मोक्ष सांगायला लागलाय. परमानंद प्राप्ती म्हणजे काय? मोक्ष बरं का लताबाई? काय सांगा बरं एकदा. मधामध्ये लहर आली की मग असं होतं. परमानंद प्राप्ती म्हणजे काय? मोक्ष. आणि मग तुमच्या मोक्षाची इच्छा कोणालाच नाही ना. सगळे दिसते आपल्या बाहेरचे पण आहेत. आणि म्हणून परमानंदाची इच्छा जर नाही तर मग तुम्ही सांगता कोणाला ग्रंथ? तुमचा ग्रंथ ऐकणार तर पाहिजे कोणी. फायदा तर पाहिजे सांगू. कारण त्यांना जर इच्छाच नाही तर मग आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचं त्यांच्या ठिकाणी मुमुक्षुत्व कशी असेल
याकरता मोक्षाची कोणी पुरुष इच्छा करीत नाही. मोक्षाची इच्छा नाही म्हणल्यावर वैराग्य विवेक त्याच्या ठिकाणी नाही ना. शम दम उपरती कोणाचे ठिकाणी असणे शक्य नाही. कोण म्हणतं? कोणाचे ठिकाणी असणं शक्य नाही. शम दम उपरती विवेक वैराग्य. साधन चतुष्टय संपन्न जो ग्रंथाचा अधिकारी सांगितला ना, तसा अधिकारी असणे संभवनीय नाही. म्हणून तुम्ही हा ग्रंथ व्यर्थ सांगायला लागले उगाच. तुम्हाला नाही काही काम ऐकणारे भेटले रिकामे, असंच आहे ना. आता कामच नाही तर ह्या वयात कोण काम सांगत का? नाही ना. आणि म्हणून तुम्हाला काही काम नाही आणि ऐकणारे रिकामे आहेत. आणि म्हणून चाललंय तुमचं. बरं चालू द्या तुमच्यात तुमचं, पण जगात तरी असं काही सांगू नका, कारण फायदाच नाही ना काही. म्हणून हा ग्रंथ कसा आहे? निष्फळ आहे. तुम्ही जे सांगताना परमानंद प्राप्ती मोक्ष आणि संसार दुःख निवृत्ती, तर दुःख तर लोक आपापल्या परीने निवृत्त करायला लागले. आपापल्या परीने दुःख निवृत्त करणं चालूच आहे ना. तुम्हाला राहायला घर पाहिजे, निवारा पाहिजे, तर पहिल्यांदा त्या ठिकाणी ऊन वारा पावसापासून त्या ठिकाणी आपल्या सुरक्षित राहता यावा. स्वराधिकापासून सर्प हिंजू घरात येऊ नये म्हणून सुरक्षित घर बांधलं की नाही? झालं का पूर्ण बांधायचं? अशा प्रकारचं त्या ठिकाणी केलं का नाही? आणि म्हणून प्रत्येक जण आपल्या त्या ठिकाणी आहार हे आपलं सर्व काही अन्न वस्त्र निवारा याची सोय करतं का नाही? आणि म्हणून लोक आपापल्या परीने दुःख निवारण करतात. आणि म्हणून त्या ठिकाणी बाकीचं काही लोकांना सांगायची गरज नाही. लोक दुःख निवृत्त करतात, म्हणून सकल दुःख निवृत्तीची इच्छा कोणाला नाही. लोक आपापल्या परीने दुःख निवृत्त करते. आणि परमानंद प्राप्तीचे म्हणताना, तर परमानंद त्या ठिकाणी आपण पाहिलं तर कोणी पाहिला नाही, म्हणून इच्छा होत नाही. बरं, ज्याला परमानंद झाला ते तुमच्या दृष्टीनं, कसा बोलतो ते उदार, तुमच्या दृष्टीनं तो कसा आहे? मुक्त आहे. आणि म्हणून त्याला इच्छा होणं शक्य नाही, कारण मुक्ताला इच्छा नसते असं तुम्हीच म्हणता. बर, पुन्हा त्यानं सांगितलं सर्वांना इच्छा आहे तर विषय सुखाची. आपापल्या परीनं काय पाहिजे? त्याला विषय सुख पाहिजे. कपडे लत्ते डाग दागिने मान्यता सजणं हे ते पाहिजे की नाही? लेकरं बाळ घर दार पैसा अडका मान मान्यता हे सर्व काही काय विषयच आहे नाही. आणि म्हणून लोक तर विषय मिळवायला लागले. म्हणून परमानंदाची इच्छा सुरेश महाराज काय चालला विषय? हा, कोणलाच नाही ना. परमानंद प्राप्तीची इच्छा कोणलाच नाही. परंतु सर्वांना विषय सुखाची इच्छा पाहायला भेटते जगामध्ये. काय भेटतं? विषयाच्या माग लोक लागले हे पाहायला भेटायला लागले जगामध्ये. मग असं असताना तुम्ही त्या ठिकाणी ग्रंथ सांगायला लागले, तर असं काय मला तुमचा ग्रंथ व्यर्थ वाटतो बाबा, असं मला वाटतंय. तुम्हाला याच्यावर काय बोलायचं असलं तर बोलू शकता. असं कोण म्हणतं? तुमचं काय म्हणणं आहे सांगा, असं कोण म्हणू लागलाय? बरोबर, सिद्धांत. ते आपलं काल झालं होतं, आपण कालचं पण थोडं आज घेतलं. आता सिद्धांताच्या मताने अधिकाराचा संभव याला उडून दिलं होतं. बरं आहे गाड्या, ठीक आहे नाही, कशाला ताण घ्यायला? कालचा ताण कमी आहे का पहिला? हा, पण हे मधामध्ये मला, पण सिद्धांत म्हणते नाही, ते म्हणते अधिकाराचा संभव आहे. म्हणजे अधिकारी हा असतो, जास्त नाहीत पण नाहीत का? आहेत ना. हे तर म्हणलं होता जगामध्ये अधिकारीच नाही, हा उडून दिलं. पण आता सिद्धांती म्हणते अधिकाराचा संभव आहे, म्हणजे कुठंतरी आहे अधिकारी. आता कसं आहे ते म्हणते, मूळ अज्ञानासहित जगन निवृत्ती वाचून त्रिविध दुःख नाश होणे शक्यच नाही. मुळात कारण अज्ञान गेलं पाहिजे. काय गेलं पाहिजे? मुळामध्ये अज्ञान गेलं पाहिजे. अज्ञान मुळामध्ये पहा, अज्ञानापासून सगळे दुःख व्हायला लागले.
सगळे दुःख अज्ञानापासून व्हायला लागले असं जेव्हा कळन का, तेव्हा सगळे काम सोडून आपण अज्ञान आधी नाश करतो. काय नाश करतो ना आपण? आपलं शास्त्र सांगतं की सगळ्या दुःखाला कारण काय आहे? पुढे येणारच आहे. दुःखाला कारण शरीराला कारण पाप पुण्य, धर्माधर्म, आहे की नाही? त्याला अनुकूल प्रतिकूल ज्ञान, त्याला कारण काय? भेद ज्ञान, आणि त्याला कारण काय? आत्मस्वरूपाचं ज्ञान. म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळं भेदज्ञान झालं. भेदज्ञान झाल्यामुळं अनुकूल प्रतिकूल वाटलं. अनुकूल प्रतिकूल वाटल्यामुळं धर्माधर्म झाले. धर्माधर्म झाल्यामुळं पाप पुण्य झालं. पाप पुण्यामुळं सुखदुःख झालं. सुखदुःखामुळं शरीर झालं. इतक्या भानगडी झाल्या, इतक्या लांब. म्हणून जर दुःख निवृत्त करायचं म्हणल्यावर काय निवृत्त करावं लागन? म्हणून नासावे अज्ञान. तुकाराम महाराज काय म्हणले? म्हणून नासावे अज्ञान, तर या तिमिराचा नाश. म्हणून हे कळलं. म्हणून विचार सागराचा जो पाया म्हणते, पहिला दुसरा तरण, अधिकार अधिकार आपल्या अंगात यायला पाहिजे. हे कळाला पहिला दुसरा तरंग, म्हणजे आपण पुढे त्या ठिकाणी अधिकार आपल्या अंगात आल्यावर आपल्याला ते विचारसागर कळत असतो. म्हणून अधिकारी कसा असतो हे आपल्याला पहिल्या तरंगात दुसऱ्या तरंगात पाहायला भेटतं. पहिल्या तरंगात थोडक्यात सांगितलं, दुसऱ्या तरंगात विस्तारपूर्वक सांगायला लागलं. तोच त्या ठिकाणी विषय पहिल्या तरंगातला जरा विस्तार करून सांगितलं दुसऱ्या तरंगामध्ये. दुसऱ्या तरंगाचा आरंभच आहे आज. कालच झाला, पण आज परत पुन्हा आपण थोडं घेतलं मागचं. आता सिद्धांती जसं पूर्व पक्षाने सांगितलं की अधिकाऱ्याचा असंभव. असंभव म्हणजे तुमच्या ग्रंथाचा अधिकारी नाही कोणी, कारण कोणाला इच्छाच नाही परमानंद प्राप्तीची. लोक आपापल्या परीने विषय गोळा करायला लागले. परमानंद कोणाला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, लोक आपापल्या परीने दुःखाचा निवृत्ती करायला लागली. म्हणून सकल दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती हे तुमच्या ग्रंथाचं फल आहे. तर हे त्या ठिकाणी कोणाला इच्छाच नाही. इच्छा नाही म्हणून अधिकारी नाही. अशा प्रकारचा असंभव म्हणला तो, अधिकाऱ्याचा असंभव. पण आता सिद्धांती उत्तर देते अधिकाऱ्याचा संभव आहे. कारण सगळे दुःख जर विचार केला तर अज्ञान हे कारण आहे. म्हणून सगळ्या दुःखाला कारण काय? अज्ञान आहे. म्हणून सगळे दुःख घालायचे असल्यावर काय गेलं पाहिजे? अज्ञान गेलं पाहिजे. आणि अज्ञानापासून सगळे दुःख आहे. म्हणून अज्ञान काय? आत्मस्वरूपाचं अज्ञान. कारण मला मी कोण आहे विसरलो. आपल्याला वाटतं याच्यापासून ताप आहे, मला त्याच्यापासून ताप. पण अगोदर मला मी शरीर समजलं ना, शरीर मानलं का नाही? आता मी शरीर हे कशावर वेगळं आहे, आणि शरीर मानल्यावर आलं पण नको तोवर. हा, आलंच नाही ध्यानामध्ये सगळंच कॅसेट लगे. आता शरीर उडालं की मग सगळे उडाले का नाही? कारण हेच मी नाही, माझं कोण आहे मग? कोणीच नाही. मी कोण आहे मग? आता आत्मा आहे, आत्मस्वरूप आहे. आणि आत्मा म्हणजे ब्रह्म असतो. जसं घटातला आकाश हे मग आकाश असतं, तसं आत्मा हा ब्रह्मच असतो. म्हणून या ठिकाणी सांगायला लागले की सगळ्या दुःखाला कारण काय आहे? त्रिविध दुःख. आता त्रिविध कोणते? आता आपण सांगितलेले कोणते कोणते? हा, तीन दुःखाच्या नाशासाठी अज्ञान गेलं पाहिजे. म्हणून त्या अर्थी त्या कारण सहित जगन निवृत्तीची इच्छा सर्वांना होते अशी मान्य भाग आहे. मूळ अविद्येच्या नाशाने सर्व दुःखे व दुःखाची कारणे रोगादी आणि रोगाधिकांचा आश्रय शरीरादी या सर्वांचा नाश होईल. आता रोगाचा आश्रय काय? रोग आला, पण कशाच्या रूपाने आला? कशाला धरून आला? शरीर असल्यावर, शरीर असल्यावर रोग ना. आता रोगामुळे दुःख आहे म्हणतात ना, पण रोग आला धरून कोणाला? कोणाच्या माग आलं? लेकरूबाईच्या माग आलं ना, तिला काढून दिलं की ते जात. मग तसे शरीर उडालं की रोग जाता ना, कारण याला याच्या सोबत आला ना रोग, शरीराला धरून रोग आला.
म्हणून सगळे दुःख जे आले तर देहाला धरून आले. आता मरण आलं, कोणाला धरून आलं? आता मरण आपल्याला का याच्यामुळं आपण घेतलं, याचं मरण आपण ओढून घेतलं अंगावर. आता बळच घेतलं का नाही? दुसऱ्याचे वजे आपल्या माथा घ्यायचे, तरी कान दाटीचे धन झालं. कारण याचं मरण कोणी घेतलं? आता जिची तिला चोप नाही, शेणपुंजीला झोप. याचं मरण याला माहित नाही. ज्याला मरणच नाही त्यानं धरून बसलाय मला मरण. आपल्याला मरण आहे का? पण आपण याचं मरण घेतलं का नाही? दुसऱ्याचं वजन आपल्या माथा घ्यायची. म्हणून अज्ञान म्हणावं लागतं. अज्ञान म्हणजे मी कोण आहे, मीच ज्ञान नाही. आपल्याला काय नाही. आणि ज्याला मीच ज्ञान झालं ते असे विधेयी महात्मे असतात. त्याला त्याच्या कोण्या गोष्टीचं काय नसतं, नसतं. कारण अशा प्रकारचे त्या ठिकाणी काही काही महात्मे तर असे त्या ठिकाणी होऊन गेले तर ते विधेयी अवस्थेत राहत होते. काही काही महात्म्यांना आता ग्रंथ आपले विधेयी अवस्थेत लिहिले, विधेयी अवस्थामध्ये. आता एक महात्मे होऊन गेले वाचस्पती मिश्र म्हणून. वाचस्पती मिश्रांचं लग्न झालं. लग्न झालं तर ते लग्न बी त्यांचं त्या ठिकाणी असं झालं की ग्रंथ लिहता लिहताच झालं. आणि ग्रंथ लिहावं लागले तर लग्न बी झालं, परंतु लग्न झाल्यानंतर तरी बी त्या ठिकाणी ते समाधीत राहत होते. आणि उठले की पुन्हा ते ग्रंथ लिहायचे. आणि त्या बायकोनं सुद्धा त्याला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं आठवण नाही होईल की तुमची बायको आहे, अशा प्रकारची काहीच नाही. तर ते लिहायला लागले. तर त्या ठिकाणी सर्व सामुग्री आणून ठेवणं त्याच्या पुढं. त्यांना खायला प्यायला सर्व काही पद्धतशीर देणं टायमाला सर्व काही त्या ठिकाणी. कारण त्यांना त्या ठिकाणी भान नव्हतं कशात. वाचस्पती मिश्र फरकला तर असे होऊन गेले ते मोठे. आणि म्हणून त्याला कोणत्या प्रकारचं काय नसायचं, भान नसायचं. ग्रंथ तर लिहित होते आणि ग्रंथ लिहायचे. आणि एकदा काय झालं, रात्रीच्या पहाराला ग्रंथ लिहताना सनकरी असते ना पहिल्यानं मग सनकळ्या असायच्या. तर ती सनकडीचा टेंबा करून त्या ठिकाणी ती अशी ठेवायची पुढं आणि ते ग्रंथ लिहायचे. आणि तरी बी उजेड कोणी त्या ठिकाणी केला हे पण त्याला भान नव्हतं. इतकं त्या ठिकाणी तल्लीन होते ते. तर एकदा काय झालं, ती सनकळी संपली दुसरी लावायची की तितक्यात ती त्या ठिकाणी त्यानं पाहिलं की प्रकाश एकदम बारीक झाला पुन्हा गपकन मोठा झाला. मग थोडे भानावर आले, वर पाहते तो वयाच्या 60व्या वर्षी म्हातारपण बी आलं. तरी बायकोची ओळख नाही. तर ते पाहतात वर, ते म्हणते तू कोण आहे? ते म्हणले मी तुमची धर्मपत्नी. मग आपलं लग्न झालं का? म्हणे हो लग्न झालेलं आहे आपलं. पण काय हरकत नाही. पण आतापर्यंत त्या ठिकाणी मला तो या ग्रंथाला मदत केली आणि कोणत्याही प्रकारचा हिक्षेप नाही होऊ द्यायला, सर्व काही संसारातले काम पाहून आणि मला सुद्धा त्या ठिकाणी सर्व काही पुरविलं आणि भान सुद्धा होऊ दिलं नाही. सेवा तर भरपूर केली आणि म्हणून या ग्रंथाला मी तुपलं नाव देतो. म्हणून त्या ग्रंथाला भामती निबंध, तिचं नाव भामती होतं. तिचं नाव देऊन टाकलं त्यांनी. अशी माहिती. आणि म्हणून आपण पाहतो की मूळ अविद्येच्या नाशाने सर्व दुःखाची कारणे रोगादी आणि रोगाधिकांचा आश्रय शिरडादी या सर्वांचा नाश होईल. आता सगळ्यांना दुःख मुळासकट जावं वाटतं का जाऊन पुन्हा यावं वाटतं? मुळासकट दुःख कोणाचं गेलं का संसारामध्ये? इच्छा नाही का? सर्वांना इच्छा आहे का नाही? मग ज्याला ज्याला मुळासकट दुःख जाण्याची इच्छा आहे का, तो अधिकारी नाही का? असं त्याला सिद्ध करून द्यायचा. ह्यो म्हणतो ना कोणीच अधिकारी नाही, तर ते म्हणते सगळेच अधिकारी. हे म्हणतो अधिकारी भेटतो का नाही, ते म्हणते अधिकारी भेटू शकतो. म्हणून या ठिकाणी सर्व पुरुषांना कारणसह वर्तमान जगन निवृत्ती सर्व दुःख नाश होणे संभवनीय नाही. औषध आदी उपायानं सर्वांचे रोगजन्य दुःख निवृत्ती होते असा अनुभव नाही. कारण औषधानं रोग जाईनच का? बरं झाला तर पुन्हा होणार नाही का? बरं रोग जरी नाही झाला तर जे शरीर आहे तर ते निवृत्त झालं का? बरं एक शरीरात जरी नाही झाला
तर दुसरं शरीर मिळणं हे रोगच नाही का? किंवा तो मोठा रोग आहे, याला भवरोग म्हणले. भवरोग ऐसा जाय आणि काय सुलग की. मग शरीर भेटणं हाच रोग आहे जीवाला. म्हणून ज्यांना पुन्हा रोगजन्य दुःख होत नाही असेही नाही. पण असं कोण जगात पाहायला भेटलं नाही की ज्याला रोग निवृत्त झाला पुन्हा रोगच झाला नाही म्हणून. किंवा एखादं शरीर असं भेटलं का की त्याचं काही दुखतच नाही म्हणून. आता आमचे सुरेश महाराज इतकं त्या ठिकाणी साधं खातेत पण तरी बी त्यांना दुखत तितकं नाही पण त्रास होतोच ना. हा आता सांभाळल्यामुळे इतका होत नाही का होतच नाही. हा म्हणून देहाचा स्वभाव देह सोडीन का जरा सांभाळून राहिले म्हणजे थोडस जरा वाटून जाईन. आता लगेच कासरा सोडून दिल्यावर मग आता बैल कुंकड जगण्याचा काही नियम आहे का? कासरा हातात असून तर ते वडी देत. एवढं सांभाळून झाला तरी ते बेदर करते. आणि मग त्या ठिकाणी दूधन साखरण तेलकटन हसन तसन हेन तेन चटण्या खाल्ल्यावर तर मग काय करीन ते आता. हा म्हणून लक्षात घ्यायचं आपल्याला. तर सूक्ष्म विचार केला तर निश्चय होतो. सूक्ष्म विचार केल्यावर लक्षात येतं की कोणत्याच उपायानं दुःख निवृत्ती करता येत नाही व्यवहारामध्ये. कोणाचीच झाली नाही. दुःख निवृत्ती जर बरं वाटतं की लगेच पुन्हा काहीतरी येतच बाबा. पुढं नाही ते वाढण येतच पुढं. बरं वाटतं जर करा चाललं गाड्या सोयीनं आणि चालता चालताच कवाशी काय येईल पुढं. रड लागत नाही वाटतं आता शिक आलं गाड्या आपलं धोरणाला. पण लगेच कवाशी पांघर काही सांगता येत नाही. हे संसारच आहे असं. आणि म्हणून संसारात कारण दुःखाचं कारण तसंच ठेवलं ना अज्ञान. अज्ञान गेलं पाहिजे ना. आणि म्हणून सगळ्या दुःखाचं कारण काय सांगितलं त्यानं अज्ञान. याप्रमाणे भौतिक आध्यात्मिक आदी भौतिक आदी दुःख व्यवहारामध्ये कोणताही होतं बरं असं काय नाही. ज्याचा नाश झाल्यानंतर पुन्हा उत्पत्ती होत नाही त्या नाशास आत्यंतिक निवृत्ती म्हणावी. आता निस्ती निवृत्ती का आत्यंतिक निवृत्ती? आत्यंतिक निवृत्ती. कारण पुन्हा दुःख आलंच नाही पाहिजे याला काय म्हणायचं आत्यंतिक निवृत्ती. दुःख जायला लागलं पुन्हा यायला लागलं. सगळ्याला वाटतं की दुःख असं जावं की पुन्हा येऊच नाही आणि सुख असं व्हावं की पुन्हा जाऊच नाही असं वाटतं की नाही बरं. आता आपल्याला ते ठेवून घेता येत नाही वाटत नाही. हा वाटत ना परंतु असं होत नाही ना. आता लौकिक उपाय किती बी करा तुम्ही किती उपाय करा लौकिक खूप यानं घेतल्या का नाही. हा घेतल्या का नाही यानं जमलं का? आता यांना घेऊ घेऊ शरीरच भुगा झालं. काय झालं शरीर भुगा झालं. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं की लौकिक उपायाने दुःखाची आत्यंतिक निवृत्ती नाही हे अनुभव सिद्ध आहे. प्रत्येकाला अनुभव सिद्ध आहे. ज्या कारणाचा कार्यात परिवेश असतो ते उपादान कारण. ज्या कार्याचा कारणात प्रवेश असतो त्याला काय म्हणायचं उपादान कारण. या नियमाने सर्व शरीरादी दुःखांना उपादान कारण हे आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. कारण सगळे दुःख व्हायला लागलेत आत्मस्वरूपाच्या म्हणून हे आत्मस्वरूपाचं अज्ञान उपादान कारण. याच्यापासून सगळे दुःख व्हायला लागले. कशापासून? हा म्हणून सगळ्या दुःखाला कारण काय आहे अज्ञान आहे. त्याच्या नाशाने सर्व दुःख साधने यांचा आत्यंतिक नाश होईल. म्हणून काय गेलं पाहिजे अगोदर म्हणून अगोदर त्या ठिकाणी अज्ञानाच्या पाठीमागा लागलं. अज्ञान गेलं पाहिजे अज्ञान गेलं. म्हणून परमार्थ काऊन करायचा अज्ञान गेलं पाहिजे. अज्ञान कोणाचं माझंच मला अज्ञान. मी कोणी कळालं नाही. कहा येतो का नाही क्याला येतो कुछ नाही. मला मोकळाच मिळ नाही. तर मला सुख पाहिजे दुःख नाही पाहिजे याचा नंतर पाहू. पण माझा मला मिळेल का? कारण मी ज्याला मी म्हणायला लागलो ते मी नाही ना. मग दुःख घालायचं कोणाचं? आता माझं दुःख घालायचं मला सुख पाहिजे पण मी कोण आहे कळाला का?
आता पहिल्यानं म्हणला मी तरुण आहे, आता म्हणतो मी म्हातारा आहे. अगोदर म्हणला मी बालक आहे. मग आपलाच काही मेळ नाही. तर मग दुःख घालायचं कोणाचं? कारण मला मी कळालोच नाही. मग अगोदर मला मी कळावं. मग बाकीचे प्रश्न आपण पाहू. अगोदर मला मी कळालो का? मी कोण आहे कळालंच नाही. मी कोण आहे कळाल्यावर बाकीचे दुःख घालता येते. आणि म्हणून सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे आपला? अज्ञान आहे. आणि म्हणून साधू संतांना त्याच्यावरच प्रहार केला. कशावर? अज्ञानावर. म्हणून अज्ञान नाशासाठी सगळे ग्रंथ आहेत. अज्ञान अज्ञानच गेलं पाहिजे. आणि म्हणून दुसऱ्या कोणत्याच उपायानं अज्ञान जाणार नाही. जगामध्ये खूप उपाय आहेत किंवा 14 विद्या, 64 कला खूप आहेत. परंतु हे सगळं असून सुद्धा ब्रह्मज्ञान नसल, आत्म आत्मज्ञान व्यतिरिक्त काही असू द्या तुम्ही, किती कला असू द्या, 14 विद्या, 64 कला, त्या कलाच आहेत. स्वयंपाक करणं कलाच आहे, खाणं कलाच आहे, वाजणं, गाणं, बोलणं हे समद्या कलाच आहे त्या. पोहणं हे समद्या कला आहेत. अशा कला किती आहेत? 64. विद्या किती आहेत? 14 विद्या. वाह! पण आत्मज्ञान नसेल तर शून्य आहे. कारण नारदाला 14 विद्या 64 कला होत्या. नारद गायन करीत होता, तर दिवे लागत होते. पाऊस पडत होता. हे कला आहेत. परंतु 64 कला, 14 विद्या असून नारदाला आत्मज्ञान नव्हतं. म्हणून नारदाला त्याच्या दुःखाचा नाश झाला नाही. जेव्हा त्या ठिकाणी सनत कुमाराकडे गेले. कोणाकडे गेले? मग तेव्हा त्या ठिकाणी त्यांनी भूमा नावाच्या विद्येचा उपदेश केला. म्हणजे ब्रह्म ज्ञान त्यांना सांगितलं. त्याला भूमा म्हणते शास्त्रामध्ये. भूमा विद्येचा उपदेश केला. भूमा विद्येचा उपदेश करतेवेळी भूमा सुखरूप आहे, ब्रह्म सुखरूप आहे असं त्यांना कळालं. आणि तो सर्व शोक दुःख निवृत्त झाला. शोक गेला त्याचा, दुःख गेलं. कारण त्याला कळालं की ब्रह्म भूमा सुखरूप आहे आणि सर्व दुःख काय आहे? दुःखरूप आहे, अनर्थरूप आहे. भूमाला सोडून बाकी जगत ब्रह्माहून भिन्न आहे, अर्थात दुःख साधन आहे. याकरता त्रिविध दुःख नाशाची इच्छा, कारण स वर्तमान जगन निवृत्ती मोक्षाच्या प्रथमांशाची इच्छा सर्वांना होते सिद्ध आहे. म्हणून प्रथम अंशाची जी इच्छा आहे ना ती सर्वांना होते हे सिद्ध आहे. कारण का? त्यांनी सांगितलं सगळ्यांना दुःख जाण्याची इच्छा आहे, पण कोणतं? मुळासकट दुःख जावा. सर्वांना आनंदाची इच्छा आहे. म्हणून प्रत्येकाला आनंद असा पाहिजे की तो आनंद गेलाच नाही पाहिजे. म्हणून प्रत्येकाला आनंदाची इच्छा आहे, म्हणजे परमानंदाची इच्छा आहे आणि सकल दुःख निवृत्तीची इच्छा आहे. अशा प्रकारचं त्या ठिकाणी सर्वांना मोक्षाची इच्छा आहे. आणि म्हणून आता सर्वांना मोक्षाची इच्छा आहे हे सिद्ध झालं. कारण ही सिद्धांती आहेत, ही पटवून देते. म्हणून त्यानं पटवून दिलं की सर्वांना इच्छा आहे. तुम्ही सांगितलं ना अधिकाऱ्याचा असंभव, आम्ही सिद्ध करून दिलं की अधिकाऱ्याचा संभव आहे. इथपर्यंत आपण आलो. आता पसायदान घेऊ. आता विश्वात्मके देवे जे बळाची व्यंकटे आणो तया गती आणो भूता गणपती कांचे तिमिराओ विश्व सुरे आओ जोजे पंचिल ज्योति रामो रानिदा वर्षो विश्व शांति मानव अनुव्रत भूमंडली भेदतोया कला कल्पतरुचे चैतना चिंतामणीचे गाव बोलती अनुभव भीम शांती चंद्रमेले महालांचन महातंडे का परिणाम हे सर्वे सदा किंबहुना सर्वसुखी पूर्णहोनी तिनिलोके अभिषुद्धात्मके आणि अद्भुतके विशेष रोगीये प्रस्ताद
रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी महाराज.